अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस बजावली। महायुतीबाबत बोलताना पक्ष नेतृत्वाशी मान्यता घेऊनच बोलावं अशी ताकीद आता प्रवक्त्यांना देण्यात आलेली आहे। जागा वाटपाच्या आकड्यावरून वाद झाला, त्यामुळे आता प्रवक्त्यांना ही सूचना करण्यात आलेली आहे। या आधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते हे समोर येऊन अनेक विधानं करत होते, भाजप विरोधात देखील बोलत असल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, या नोटीशीत काय आहे सविस्तर? आपण बघतोय की ज्या पद्धतीने जी माहिती मिळते की अजितदादांचे जे आमदार आहेत, अमोल मिटकरी असतील, त्याचबरोबर इतर जे नेते असतील, अनिल पाटील यांनी सुद्धा महायुतीच्या जागेसंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आता त्यांना तशा पद्धतीने नोटीस देण्यात आलेली आणि ताकीद सुद्धा देण्यात आली, जेणेकरून महायुती संदर्भात जागा वाटप असेल किंवा महायुतीच्या भूमिकेसंदर्भात ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी आणि मगच भूमिका मांडावी, अशा पद्धतीची ही नोटीस आहे आणि यामुळे हे प्रवक्त्यांच्या बोलताना त्याच्यावरती बंधनं येणार आहेत। निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व अपडेटसाठी।